भारताचा मिडल क्लास म्हणजेच मध्यम वर्ग हा असा वर्ग आहे जो सेव्हिंग्सवर नाही तर क्रेडिटवर जगतो असं म्हणतात. म्हणजे काय? तर समजा एखाद्या मिडल क्लास व्यक्तीला घर घ्यायचं असेल, गाडी घ्यायची असेल किंवा साधा मोबाईल जरी घ्यायचा असेल, तर ती व्यक्ती त्यासाठी लोन घेते. त्याचे दर महिन्याला EMI भरते. देशातला बहुतेक मध्यम वर्ग सध्या याच आधारे आपलं रोजचं जीवन जगतोय. पण आता भारताच्या रिझर्व्ह बँकेनं एक असा निर्णय घेतलाय ज्यानंतर देशातल्या मिडल क्लास व्यक्तीला बँकेकडून लोन मिळणं फार अवघड होणार आहे. RBIच्या या निर्णयामुळे देशाचे तब्बल 62% नागरिक लोन घेऊ शकणार नाहीयेत असं बोललं जात आहे. रिझर्व्ह बँकेचा हा निर्णय भारतातल्या मिडल क्लासचं भविष्य पूर्णपणे बदलून टाकेल अशा चर्चाही सुरू झाल्यात. हा विषय नेमका आहे काय? रिझर्व्ह बँकेनं नक्की काय निर्णय घेतलाय? याचा परिणाम मध्यम वर्गाच्या लोन घेण्याच्या क्षमतेवरती कसा होणार आहे? 62% लोकांना खरंच लोन मिळणार नाहीये का? समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी दिव्या आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. हा विषय समजून घेण्यासाठी आपल्याला आधी देशातल्या बँकांची लोन देण्याची सिस्टीम कशी आहे ते जाणून घ्यावं लागेल. तर आतापर्यंत भारतातल्या बँका या इनकर्ड लॉस मॉडेलवर काम करत होत्या. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर बँकेनं ज्या व्यक्तीला कर्ज दिले आहे त्या व्यक्तीनं ज्यावेळी कर्जाची EMI भरणं बंद केलं त्यावेळी बँक त्या व्यक्तीला NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ॲसेट घोषित करायची. त्यानंतर बँक आपली बॅलन्स शीट करेक्ट करण्याचा प्रयत्न करायची. म्हणजे काय? तर बँक नुकसान झाल्यानंतर त्यातून रिकव्हर होण्यासाठी हालचाल करायची. पण आता RBIनं म्हटलंय की बँकांनी नुकसान झाल्यानंतर त्यावर उपाययोजना करण्याऐवजी नुकसान व्हायलाच नको हा प्रयत्न करावा. थोडक्यात काय? तर RBI प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे तत्व लागू करणार आहे. यासाठी RBIनं एक नवा नियम आणलाय. हा नियम पुढचं आर्थिक वर्ष म्हणजे 1 एप्रिल 2027 पासून लागू केला जाईल. आता हा नियम नक्की काय आहे ते समजून घेऊ. तर रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय की बँकांना 1 एप्रिल 2027 पासून एक्सपेक्टेड क्रेडिट लॉस अंतर्गत काम करावं लागेल. म्हणजे काय? तर बँकांनी एखाद्या व्यक्तीला लोन दिल्यानंतर ते बुडण्याची वाट पाहायची नाही. उलट लोन दिल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच हा अंदाज लावायचा की ते बुडण्याची शक्यता किती आहे. हे एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ. समजा एखाद्या बँकेनं 100 लोकांना लोन दिलंय. जुन्या सिस्टीमनुसार बँक तोपर्यंत काही हालचाल करत नव्हती जोपर्यंत चेक बाउन्स होत नव्हता. पण आता नव्या सिस्टीमनुसार बँकेला लोन दिल्यानंतर स्वतःच्या पैशातून एक रिस्क फंड बाजूला काढून ठेवावा लागेल. बँक याचा अंदाज लावेल की या 100 व्यक्तींपैकी किती जण त्यांनी घेतलेलं लोन वेळेत भरू शकणार नाही. समजा एखाद्या ग्राहकानं कर्जाचे 2 EMI भरले नाहीत तर त्या बँकांना त्या रकमेच्या 12 पटीपर्यंतची रक्कम बाजूला काढून ठेवावी लागेल. ही रक्कम बाजूला ठेवणं म्हणजे ती बँकेच्या बॅलन्स शीट मधून काढून टाकली जाईल. यामुळे साहजिकच बँकेच्या नफ्यात मोठी घट होऊ शकते. आता याचा परिणाम काय होईल? तर बँक अशा कोणत्याही व्यक्तीला सहजासहजी लोनच देणार नाही ज्या व्यक्तीसाठी बँकेला रिस्क फंड बाजूला काढून ठेवावा लागेल. म्हणजे काय? तर समजा तुमचा सिबिल स्कोर थोडा जरी खराब असेल तर तुम्हाला लोन मिळण्यात भरपूर अडचणी येणार आहेत. एका रिपोर्टनुसार देशातल्या तब्बल 62% नागरिकांचा सिबिल स्कोर 730 पेक्षा कमी आहे. या सिबिल स्कोरचा अर्थ हा आहे की बँका अशा ग्राहकांना रिस्की ग्राहक मानतात. म्हणजेच या ग्राहकांनी एकतर त्यांचे EMI भरायला उशीर केला असेल किंवा त्यांचा क्रेडिटचा वापर जास्त असेल. मग आता अशा ग्राहकांना 1 एप्रिल 2027 पासून सरसकट लोन मिळणार नाही का? तर RBIनं थेट असा नियम काढलेला नाही, पण बँका इनडायरेक्टली हा नियम लागू करू शकतात अशी शक्यता आहे. उदाहरण द्यायचं झालं तर समजा 2 व्यक्ती बँकेत लोन घ्यायला गेल्या. दोघांनाही 40 लाख रुपयांचं लोन हवं आहे. यापैकी एका व्यक्तीचा सिबिल स्कोअर 780 आहे. त्या व्यक्तीची फायनान्शियल हिस्ट्री पूर्णपणे क्लीन आहे. तर दुसऱ्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर 680 आहे आणि त्या व्यक्तीनं याआधी काही EMI वेळेत भरले नव्हते. आता या परिस्थितीत RBIचा नवीन नियम काय सांगतो की जर बँकेनं दुसऱ्या व्यक्तीला लोन दिलं तर लोन दिल्यानंतर बँकेला त्या व्यक्तीसाठी लगेच एक रिस्क फंड बाजूला काढून ठेवावा लागेल. याचा परिणाम काय होईल? तर इथून पुढे बँका अशा व्यक्तीला लोन द्यायलाच नकार देतील किंवा बँकेनं लोन जरी दिलं तरी बँका त्यावर जास्त व्याज आकारतील. याचा अर्थ जर तुमचा सिबिल स्कोअर खराब असेल तर तुम्हाला फक्त लोन मिळण्यात अडचणी येणार नाहीत, तर लोन मिळालं जरी तरी त्यावर जास्तीचा इंटरेस्ट भरावा लागेल. यामुळेच रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयानंतर देशाच्या मिडल क्लासला लोन घेणं शक्य होणार नाही असं म्हटलं जात आहे. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे लोन देण्यासाठी बँका
फक्त तुमचा सिबिल स्कोअर चेक करणार नाही, तर तुमची जॉब सिक्युरिटी किती आहे, तुम्ही कोणत्या सेक्टरमध्ये काम करताय, त्या सेक्टरमध्ये मंदी आहे का, त्याचं भविष्य काय आहे, या सर्व गोष्टींचा विचार बँकांकडून केला जाईल. याशिवाय ईएमआय टू इन्कम रेशो म्हणजेच तुमच्या पगाराचा किती टक्के वाटा ईएमआय मध्ये जातोय याचा हिशोबही बँकांकडून लावला जाईल. यासोबतच तुमचं क्रेडिट बिहेवियर कसं आहे ते सुद्धा पाहिलं जाईल. म्हणजे तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डचा वापर किती आणि कशा प्रकारे करता हे सुद्धा बँकांकडून चेक केले जाईल. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये इकॉनॉमीचं हे मॉडेल अनेक वर्षांपासून लागू आहे. आरबीआयला आता ते भारतात लागू करायचंय, त्यासाठी हा नवा नियम आणला जातोय. थोडक्यात काय तर आरबीआयचा हा नियम अशा व्यक्तींसाठी फायद्याचा आहे ज्यांनी त्यांचा सिबिल स्कोअर चांगला ठेवलाय, ज्यांचा फायनान्शियल रेकॉर्ड क्लीन आहे, जे वेळेवर त्यांची ईएमआय भरतात. पण अशा व्यक्तींसाठी हा नियम डोकेदुखी ठरणार आहे ज्यांचा सिबिल स्कोअर चांगला नाही, जे वेळेवर ईएमआय भरू शकत नाहीत. अशा व्यक्तींना आता बँका सहजासहजी लोन देणार नाहीत. देशातल्या तब्बल 62% नागरिकांचा सिबिल स्कोअर या कॅटेगरीत येत असल्यामुळे त्यांच्यावर या नियमाचा परिणाम होईल असं बोललं जातंय. तुम्हाला आरबीआयच्या या नव्या नियमाबद्दल काय वाटतं? हा नियम योग्य आहे की याचे वाईट परिणाम देशाच्या मिडल क्लासवरती होतील? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.